सर्व दानशूरदात्यांचे, ज्यांनी देणगी स्वरूपात बक्षीस स्वरूपात आपल्याला मदत केली, त्या सर्वांचे मनापासून धन्यवाद। नितीन या स्पर्धेत छाप सोडलेले आहे। 2 सामन्यामध्ये दोन्ही इनिंगमध्ये चांगली फलंदाजी केलेली आहे, अष्टपैलू कामगिरी केलेली आहे, चांगली गोलंदाजी केलेली आहे। हाच तो सलामीवीर अशोक, ज्याने चांगली सलामी दिली होती, नाबाद इनिंग खेळली होती। सकाळचे सत्र गाजवलेला हा फलंदाज सलामीवीर म्हणून स्ट्राईक त्याला साथ देतोय गोकुल। गोकुल यांनी ही चांगली फलंदाजी केलेली आहे, भले मोठी धावसंख्या उभारलेली नाही, मात्र आपल्या सहकार्याला चांगली साथ दिली आहे। नितीन इथे मात्र पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव पूर्ण, दुसरी धावचा धोकादायक प्रयत्न पूर्ण झालेला आहे। रुपेश आहेत स्वतः तिथे, रुपेश यांनी चांगली ओपिनियन इथे दिली, आभार मानले सन्माननीय अरविंदजी भोईर अध्यक्ष साहेबांचे की या स्पर्धेत आम्हाला संधी दिली खेळण्याची, त्याबद्दल रुपेश यांनी चांगली ओपिनियन मांडली, आभार मानले आणि सांगितले की इथे खेळताना एक वेगळाच आनंद मिळतो या स्पर्धेत। पुन्हा एकदा नितीन अशोकसाठी हलक्या हाताने खेळून काढलेलं आहे तिथे मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते तिथे, खूप सुंदर क्षेत्ररक्षण। अशोक वैयक्तिक 3 धावांवर खेळतोय, संघाच्या धावा 3। गोकुळ बघूया कशा रीतीने त्यांना साथ देतोय। आडव्या बॅटने खेळून काढलाय, चाबूक शॉट आहे, क्षेत्ररक्षक तिथे गणेश। धावसंख्या 4 बघू शकता तुम्ही स्कोर बोर्डवर, 4 बिनबाद 4। ओम फोटो स्टुडिओ लाईव्ह टेलिकास्ट, साफसूत्र, नीट अँड क्लीन। ड्राईव्ह केलाय चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, एकच धाव, स्ट्राईक रोटेट होते। दोन्ही संघ मात्र फलंदाजीच्या बळावर या सामन्यामध्ये छाप सोडलेली आहे। मग नितीन असो, निळकंठ असो की द्वारकानाथ अशोक, आता मात्र क्लासिकल ड्राईव्ह, कसोटी क्रिकेटचा अंदाजाने ड्राईव्ह केलेला आहे, कव्हर ड्रायव्हर चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या आणि लॉंग ऑफच्या मधून चौकार। अशा रीतीने फटकेबाजी करणं गरजेचं आहे। षटक क्रमांक पहिलं समाप्त, धावसंख्या 9, 1 चौकार, 1 दुहेरी, 3 एकेरी धावा। तर मित्रांनो, आपण पाहत आहात गावदेव ओवळी 40+ संघ आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024। आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना। आजच्या दिवसातील कोण दावेदार ठरतोय बघूया। 2 संघांनी 2-2 सामने जिंकून इथपर्यंत मजल गाठलेली आहे। पहिले षटक समाप्त, धावा फक्त 9। स्वतः कर्णधार रुपेश मला तर दुसरे षटक घेऊन येत आहे। रुपेश याला मनासारखी क्षेत्ररक्षण लावून झालेलं आहे, त्यांना हवं आहे तिथे क्षेत्ररक्षण त्यांनी सजवलेलं आहे। स्वतः गोलंदाजाने सांगितलेलं आहे की मला एक डीप फाईनला क्षेत्ररक्षक पाहिजे, फाईन लेगला, त्यानंतर एक डीप मिड विकेटला आहे एक क्षेत्ररक्षक। आपण बघितलं तर वायडिज लॉंग ऑन नितीन आहेत लॉंग ऑनला, एक लॉंग ऑफला, एक एक्स्ट्रा कव्हर, एक गल्ली, एक शॉर्ट थर्ड मॅन। रुपेश यांना अजून छाप सोडता आलेली आहे आपल्या खेळाची। स्वतः अष्टपैलू खेळाडू आहेत, कर्णधार आहेत। फुलटा चेंडू हलक्यातून खेळून काढले, गॅपमध्ये चेंडू जातोय, एकदा पूर्ण दुसऱ्या जायचा प्रयत्न, 2 धावा अगदी सहज पूर्ण।
सलामीची जोडी अजूनही बिंदाद नाबाद जिंदाबाद 11. अशोक इथे मोठा फटका मात्र क्षेत्ररक्षक आहे. आता फटका फसलाय क्षेत्ररक्षक पोचलाय गणेश आणि हा फलंदाज बाद होईल झेलचीच्या स्वरूपात. अशोक 6 धावा करून बाद झालेला आहे. नवीन रुपेश. ओहो काय एसटी रक्षण आहे सुरेख असे एसटी रक्षण जमिनी लगत झेल पकडलेला आहे अप्रतिम असा झेल. आल्या पावली माघारी परततोय फलंदाज द्वारकानाथ संघाचे कर्णधाराने कर्णधाराला बाद केलेलं आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये बघणं खूप इंटरेस्टेड राहील. एसट्यांच्या समीप एसटी रक्षक आणि अगदी जमिनी लगत हा झेल पकडलेला आहे. सुंदर एसटी रक्षण पाहायला मिळाले तिथे. नीलकंठ इनफॉर्म फलंदाज अष्टपैलू खेळाडू पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला समजलं नाही द्वारकानाथ याला की पुढे जावं की मागे यावं बॅकफुटवर जावं. त्यानंतर थोडासा चेंडूने आउट स्विंग घेतला आणि चेंडूची बॅटची कडा घेऊन एसटी रक्षकाच्या हातात एक अप्रतिम चेंडूवर बाद होऊन परतले द्वारकानाथ. बचाव करण्या पलीकडे त्यांच्याकडे मार्ग नव्हता. हो पुन्हा एकदा बघा बचाव केलेला आहे. काय खासियत आहे या रुपेशच्या गोलंदाजीमध्ये फलंदाजाला मुक्तपणे फटकेबाजी करू देत नाही. स्वतःचा बचाव केलेला आहे. एकेरी धावाने धावसंख्या झालेली आहे ती 12. सन्माननीय श्री गजाननजी जोशी ओवळी गावचे स्थानिक रहिवासी सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय श्री गजाननजी जोशी आपणास विनंती असेल की आपण या मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. पुन्हा एकदा झेल आणि ते फलंदाज फेल ठरतोय. काय खेळ चालू आहे समजत नाही. सकाळी बघितलं तर 2 वेळेला 53 धावा या संघाने कुठल्या होत्या पहिल्यांदा फलंदाजी करताना. मात्र तो संघ इथे चाचपडत खेळतोय आणि तोही का स्वतः नाणेफेक जिंकले आणि स्वतःच फलंदाजी स्वीकारले तरीही हा संघ चाचपडत खेळतोय. दीपकजी भुरे सांगतायत की आतापर्यंत 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. फक्त अशोक यांनी दुहेरी 2 धावा घेऊन 6 धावांचे योगदान दिलेले आहे. त्यानंतर मोठा फटका नाही 2 दुहेरी धावा. नवीन फलंदाज येतोय गोट्या. एक उत्तम क्षेत्ररक्षक आहेत गोट्या. सकाळी बघितलं गोट्याचं क्षेत्ररक्षण सीमारेषे लगत एका हाताने कधी चेंडूला अडवत होते कधी सूर मारून क्षेत्ररक्षण केलं कधी चांगली झेल पकडले. क्षेत्ररक्षणामध्ये चांगली आज कामगिरी करणारे हे बघूया फलंदाजात गोट्या काय करतोय. अतिशय सुरेख असा प्रेक्षणीय देखना कौशल्यपूर्ण हा चौकार. अजिंक्य रहाण्याच्या अंदाजाने हा चौकार खेचलेला आहे. बॅकफुटवर जाऊन हलकीच चेंडूला बघा अंजारत गोंजारत प्रेमाने आज चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. क्षेत्ररक्षकाला संधी नाही तिथे.
रुपेश यांनी चांगली गोलंदाजी या षटकामध्ये केली होती, मात्र शेवटच्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर थोडंसं षटकाचं पृथक्करण बदललं. दोघांचे वैशिष्ट्य असं नितीन आणि रुपेश याचं की दोघांच्या शेवटच्या चेंडूवर चौकार गेलेले आहेत. 5 चेंडू नितीनने 5 धावा दिल्या होत्या, त्यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकार गेल्या 9 धावा, षटकाचं पृथक्करण बदललं. रुपेश याने 5 चेंडू आणि 3 धावा खर्ची घातल्या होत्या, त्यानंतर शेवटच्या चेंडूवर चौकार गेला आणि षटकाचं पृथक्करण बदललं 7 धावा. अशा रीतीने एकंदरीत 2 चौकार, 2 दुहेरी, 4 सिंगल, संघाची धावसंख्या झालेली आहे 8च्या सरासरीने 16. सन्माननीय कैलासजी चौधरी ताडाली गावावरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. कैलासजी चौधरी, आपल्यास विनंती आहे की आपण या मान्य कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचे. या संध्याकाळच्या या अंतिम सत्रात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे, वंदनीय आहे. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. अनिल गोलंदाजी मार्कवर 3रं षटक, वैयक्तिक पहिले षटक घेऊन येत आहे. अनिल यांनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती दुसऱ्या सामन्यात. इथे मात्र बघूया कॉट बिहाइंड. एक फलंदाजीसाठी मजबूत गणला जाणारा संघ इथे मात्र पूर्ण सपशेल शरणागती पत्करतोय. आतापर्यंत 4 मोहरे गारद झालेले आहेत. कॉट बिहाइंडच्या स्वरूपात फलंदाज बाद झालाय. बघा, लिडिंग एज क्षेत्ररक्षक म्हणून एसटी रक्षकाने कुठेही तिथे चूक केली नाही. 2 झेल पकडतो आज एसटी रक्षक. याआधी द्वारकाने त्याचा अप्रतिम असा झेल पकडला होता जमिनीला लगत. 12वे खेळाडू नाराज आहेत, सकाळपासून खुश होते. त्यांच्या संघाने 2 वेळा 53 धावा कुठल्या होत्या, 54 धावांचं लक्ष ठेवलं होते समोरच्या संघांना. इथे मात्र त्यांचे फलंदाज संध्याकाळच्या सत्रामध्ये खूप निराशा करत आहेत. मित्रांनो, 11 खेळाडू तिथे खेळत असतात, मात्र 12वा खेळाडू सर्वात जास्त दडपणामध्ये इथे आमच्या सोबत बसलेला असतो. त्याच्यावर जेवढा दबाव असतो तेवढा कुणावर नसतो. धावांवर लक्ष, आपल्या खेळाडूंवर लक्ष असतो. पूर्ण त्याला एक प्रकारे सामना संपेपर्यंत दबावाला सामोरं जावं लागते. अनिल स्वीप खेळण्याचा प्रयत्न, 1वर 1. फलंदाज मात्र माघारी परतत आहेत तंबूच्या आश्रयाला. हा बघा, आलो बघा आणि चाललो बघा, ही भूमिका घेतली आहे प्रत्येक फलंदाजाने. सर्व मान्यवरांच्या माहितीसाठी, पाहुणे मंडळी, जेव्हा हा संघ खेळतो या संघाने 2 वेळा 50 पेक्षा जास्त धावांचं आव्हान दिलं होतं समोरच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना. तो संघ मात्र आज इथे शेवटच्या सामन्यात चाचपडत खेळतोय, संकटात वावरतोय. संकटाचं सावट आहे त्यांच्या संघासमोर, कारण आतापर्यंत 5 फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचलेले आहेत. गोट्या आणि पंडित खेळतोय. गोट्या याला आता खांद्यावर जबाबदारी उचलावी लागेल. आपण बघितलं बंदरामावरती काल्हेर संघाची एकदम दयनीय इथे अवस्था झाली. खूप मोठा पराभव स्वीकारावा त्या संघाला. आणि न्यू मिलन पायगाव संघ जर आपण बघितला तर एक वेगळी छाप सोडतोय या स्पर्धेत. कुणाला वाटलं नव्हतं, कुणाच्या लक्षात नव्हतं या संघाचं एवढं काही दबदबा असेल. मात्र नितीन, रुपेश आणि कंपनीने असं काही इथे फॉर्म दाखवला, खेळ केला की आता मात्र संकट मंडळा रहे हे. तर उद्या 28 जानेवारी रविवारी सामने असतील. पहिल्या सामन्यामध्ये गावदेवी वडगड संघ दिवा स्पोर्ट दिवा संघाशी 2-2 हात करणार आहे. पुन्हा एकदा पुढे ससाद करण्याचा बऱ्याच ड्राईव्ह केलेला आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाणार नाही, कारण त्यांच्यावर बाद होण्याचा धोका आहे. संघ विकेट देऊ इच्छित नाही. दुसऱ्या सामन्यात श्री कालिका माता काळवार संघ गावदेवी अंजूर या संघाशी लढणार आहे. त्यानंतर ओम साई पिसे श्री कालिका माता खारबाव या संघाशी 2-2 हात करणार आहे तिसऱ्या सामन्यात. चौथा सामना पहिल्या फेरीतील जय बजरंग कारिवली आणि समोर असेल वीर तानाजी दापोडे.
तर सर्वांनी वेळेवर इथे हजर राहून या स्पर्धेला गावदेवी ओवली 40+ संघाला आणि सरपंच उपसरपंच चषकाला सहकार्य करायचं आहे. सारख्या आता मात्र फक्त दिशा दिलेली आहे. स्वीप केलेला आहे फलंदाज. चेंडू नॉनस्टॉप सीमारेषे बाहेर जातो 4 धावांसाठी. अशा धावा तुम्हाला जमवाव्या लागतील. बूंद बूंद से घट भरता है, थेंबे थेंबे तळे साचे. मुख्य फलंदाज प्रमुख फलंदाज तंबूच्या आश्रयाला गेल्यानंतर इथे तुम्हाला चांगली फलंदाजी करावी लागेल. धावसंख्येला आकार द्यावा लागेल. 21 धावा झालेल्या आहेत. चेंडू टाकून झालेले आहेत 4. संध्याकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला कमी धावा असतील तरी सामना इंटरेस्टेड करू शकताय तुम्ही. अपील अपील जोरदार. धावा कशाही येवोत बघा, धावा महत्वाच्या आहेत. नशीब आहेत बलवत्तर. इथे बघूया तिसरा जायचा प्रयत्न विनाकारण नाहक बळी जातोय का. नाहक बली जातोय पंडित याचा. संधी होती संघाला सावरण्याची. पंडितकडे एक आपली क्षमता आपले योगदान दाखवण्याची संधी होती, मात्र स्वतःच गमावलेली आहे. मित्रांनो 6व्या 7व्या क्रमांकावरील फलंदाजांना सारखी फलंदाजी मिळत नसते. कधीतरी नशिबाने त्यांच्या वाट्याला फलंदाजी येते. मात्र तेव्हा जर तुम्ही स्वतःला सिद्ध कराल नाही तर मग कधी कराल. संधी होती पंडित याला आपल्याला सिद्ध करून दाखवायची, मात्र एक विनाकारण धाव घेतली आणि लक्ष नव्हतं गोट्याचं. कॉलिंगमध्ये मिस्टेक झाली आणि गोट्या त्यांच्या नकाराला नकार देता आलं नाही पंडित याला, आणि 2 नकार तिथे न मिळाले. तालमेल जुळला नाही, त्यामुळे धावपात झाला. रोहिदास याला सुद्धा संधी मिळते फलंदाजीची. एक गोलंदाज म्हणून संघामध्ये ते आहेत, नावारूपाला ओळखले जातात. मात्र आज त्यांना फलंदाजीची धुरा सांभाळायची आहे. 6 बाद 23. तिसरं षटक. 40च्या आसपास जरी संघ जातोय तरी टक्कर देऊ शकतोय. चांगले गोलंदाज आहेत. द्वारकानाथ आहे, निलखंठ आहे, रोहिदास आहे. चांगली गोलंदाजीची लाईन आहे या संघाकडे. पुरेसा सरखेण्याचा प्रयत्न. गोट्याला माहित आहे की आपण आता मोठे फटके खेळायचा प्रयत्न करू. इथे विनाकारण पुन्हा एकदा धावची होत आहे फलंदाज. रणनीती आहे काही मला तरी वाटते, कारण विनाकारण इथे धाव घेण्याचा प्रयत्न केला. माहित होतं की धोका आहे समोर, तरीही धाव घेण्याचा प्रयत्न केला होता गोट्या याने. कदाचित हा जो फलंदाज आहे हा विस्फोटक फलंदाज असल्याने त्याला संधी मिळावी या अनुषंगाने इथे रणनीती पाहायला मिळते. नरेश येतोय विस्फोटक फलंदाज. गोट्या माघारी गेल्यानंतर साथ देईल. रोहिदास दोन्ही भरभक्कम शरीरयष्टीचे विस्फोटक फलंदाज. विस्फोटक फलंदाजीची आवश्यकता आहे. जेमतेम तुम्हाला 40 पर्यंत पोहोचायचं आहे. पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 7, तिसऱ्या षटकात 8, एकंदरीत 8च्या सरासरीने 24. नाराज दिसत आहेत. गोट्या नाराज दिसतो स्वतःवर, पंडित नाराज दिसतोय. दोघांनीही डावचितच्या स्वरूपात समोरच्या संघाला विकेट बहाल करून आलेले आहेत. अंतिम षटक गणेश घेऊन येतोय. चांगले क्षेत्ररक्षण गणेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. गणेश कासाट. हो झोकून दिला होता स्वतःला. अपील केला ते धावचीचा अपील आणि पंचांना आमच्या तिसऱ्या कामाला लावलेलं आहे. थर्ड पंच. बघूया थर्ड पंच काय निर्णय देत आहेत. तिसऱ्या पंचांवर दाद मागितलेली आहे.
बॅटची कडा घेतलेली आहे आणि एसटी रक्षकाकडे चेंडू जातोय. तर अशा रीतीने नाबाद आहे फलंदाज. नॉट आउट घोषित केलेला एकदा पूर्ण. स्ट्राईक साठी आता मात्र सज्ज होतोय नरेश. नरेश याला जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची गरज आहे. संघाला धावसंख्येला आकार देण्याची गरज आहे आणि बघूया नरेशला त्यासाठी मैदानामध्ये रणनीतीनुसार आणलं गेलंय. जसं एखाद्या योद्ध्यावर जबाबदारी दिली जाते की जा, तानाजी मालुसरे असो, बाजीप्रभू देशपांडे असो, यांच्यावर जशी जबाबदारी दिली होती तशी इथे जबाबदारी दिली आहे नरेशवर. लढायचा आहे किल्ला, लढायची आहे खिंड, मात्र त्यासाठी तुम्हाला यश येणं गरजेचं आहे. अजून आत्तापर्यंत या इनिंगमध्ये एकही अवांतर धावा दिली नाही. एकदम शिस्तबद्ध गोलंदाजी पाहायला मिळते. इथे बघा, एक धाव तर पूर्ण होतोय. दुसऱ्या धावासाठी पोचतोय का नरेश? पोचतोय का? आणि सुरक्षित पोचलाय. एक धाव अतिशय महत्वाची आहे राजनोळी संघाच्या दृष्टीने, कारण त्यांची गोलंदाजीची लाईन सुद्धा धारदार आहे. 35च्या पुढे जर धावा पोचतायत, जेमतेम 40च्या आसपास जात आहेत, तर आपल्याला रंगत पाहायला मिळेल, लढत पाहायला मिळेल. 27 धावा झालेल्या आहेत, 3 चेंडू शेष आहेत. 1-2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. तर सहज तुम्हाला विजय संपादन करायचा असेल तर गणेश याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. न्यू इंग्लंड पायगाव संघाला जर सहज विजय संपादन करायचं असेल तर 35च्या पुढे जाऊ देत. पडल्यानंतर चेंडू आउट स्विंग होतोय. एकच फटका, एकच निर्णय घेतलाय, ऑन साईडला खेळायचं. ऑफ साईडला चेंडू येतात आणि त्या विरुद्ध फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय ऑन साईडला. गणेश कासाट. आता मात्र आलाय शॉट, चाबूक शॉट, आणि हा चेंडू सीमा पार जातोय. मोक्याच्या क्षणी इथे मात्र थोडासा आत्मविश्वास वाढवणारा हा चौकार. एक चेंडू शेष. या चेंडूवर मोठा फटका येतो तर लढत चांगली पाहायला मिळू शकते आपल्याला. नक्कीच प्रत्येक गोलंदाजाने तिसऱ्या चेंडूपर्यंत चांगली गोलंदाजी इथे केलेली आहे, मात्र त्यानंतर त्यांचं नियंत्रण बिघडलेलं आहे. चारही गोलंदाजांचा विचार केला तर मग नितीन असो शेवटच्या चेंडूवर चौकार, रुपेश असो शेवटच्या चेंडूवर चौकार, अनिल असो चौथ्या चेंडूवर चौकार, आणि इथे गणेश असो 5व्या चेंडूवर चौकार. तर उद्या गावदेवी वडघर पहिला सामना दिवास्पोर्ट दिवा संघाशी लढणार आहे 9 वाजता. त्यानंतर कालिकामाता कालवार संघ गावदेवी अंजूर संघाशी 2-2 हात करणार आहे. दुसऱ्या सामन्यात ओमसाई पिस्से श्री कालिकामाता खारबाव या संघाशी लढणार आहे. शेवटच्या सामन्यात जय बजरंग कारिवली आणि वीर तानाजी दापोडे हे संघ आमने सामने येणार आहेत. 8 संघ एकंदरीत उद्या लढणार आहेत. इथे मात्र देर आहे, दुरुस्त आहे, लॉंग ऑन सीमा रेषे बाहेर षटकार. लॉंग लेग सीमारेषे बाहेर, क्षमा असावी, लॉंग लेग सीमारेषे बाहेर हा षटकार जातोय. आता मात्र मी सांगितलं 35च्या पुढे 40च्या आसपास जाणं गरजेचं आहे आणि तशा रीतीने गेलेलं आहे, कारण प्रेक्षकांना आजच्या दिवसातील ही शेवटची लढत रंगतदार पाहायची आहे, अटीतटीची पाहायची आहे, चुरशीची पाहायची आहे. कोणताही प्रेक्षक असं मनोमन विचार करत नाही की कुठलाही सामना एकतर्फी व्हावा.
कारण प्रेक्षक कोणाच्या वाटेने नसतो, कोणाच्या बाजूने नसतो, त्याला फक्त आनंद लुटायचा असतो क्रिकेटचा, आनंद लुटायचा असतो स्पर्धेचा, आनंद लुटायचा असतो मैदानावरील. धावसंख्या आहे 37 आणि 38 धावांचं आव्हान आहे. 9.50 ची सरासरी. तिन्ही नाही, चारही गोलंदाजांचा विचार केला तर शेवटच्या 2-2 चेंडूंनी त्यांना फसवलेला आहे, शेवटच्या 2 चेंडूंनी दगा दिलेला आहे चारही गोलंदाजांना. चोवीस चेंडू 38 धावांची आवश्यकता. 38 नीड इंटू 24 डिलिव्हरी. अड़तीस रन 24 गेंदे. क्या कुछ होने वाला है इस मैच में किसी को पता नहीं. काही चाहते सांगतायत, क्रिकेट एक्सपर्ट सांगतायत, आमचे दीपकजी भुरे सांगतायत की 38 रन म्हणजे समांतर धावसंख्या आहे, दोन्ही संघाला जिंकण्याची संधी आहे. काही प्रेक्षक सांगतात की 38 धावा खूप झाल्या. कुणी सांगतोय की न्यू मिलन पायगाव संघासमोर 38 धावा म्हणजे काहीच नाही. तर मात्र हे सर्व जरतरचं आहे, ही सर्व भविष्यवाणी आहे. खरं काय आहे ते मैदानामध्ये आपल्याला दिसणार आहे. ते श्वान पथक आलेलं आहे, त्याला आकलून लावा. क्षेत्ररक्षण करण्यासाठी संघ गेलाय, ते श्वान त्याला आकलून लावा तिथून. कुत्रा चला चला, घाई करा, घाई करा. स्वच्छ प्रकाशात आपल्याला हा सामना खेळवायचा आहे. प्रतिस्पर्धी संघाला कुठल्याही प्रकारे त्रास होता कामा नये. फलंदाजीसाठी वेळ आहे आपल्याकडे, मात्र आपण त्याचा सदुपयोग करूया. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. गावदेवी रांजोळी संघ फलंदाज आपण, चला मग सामन्याला सुरुवात होईल. फलंदाज चला, दोन्ही सलामीवीर नितीन आणि सहकारी. चला आपण अनिल मुकादम आणि नितीन बघूया सलामीची जोडी तीच आहे का. अतिशय मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी गावदेवी ओवली 40+ संघाने. आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामागे सन्माननीय अध्यक्ष साहेबांचं खूप मोठं योगदान आहे. आणि त्यांनाच साथ देण्यासाठी त्यांचे सर्व सहकारी अतिशय जिकरीने इथे प्रयत्न करत आहेत, मेहनत करत आहेत. सामन्यावर पूर्ण पकड आहे त्यांची, या स्पर्धेवर नियंत्रण आहे. तर सन्माननीय मनोजी केणे इथे आमच्या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. ओवली गावचे सामाजिक कार्यकर्ते मनोजी केणे साहेब यांचा उचित सन्मान करू इच्छितो. मी श्री टार्जन पाटील आपणास विनंती करतोय की मनोजी केणे साहेबांचा उचित सन्मान करायचा आहे. बघू शकता आपण टीव्ही स्क्रीनवर. तसेच गोरखजी पाटील हे सुद्धा इथे उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय गोरखजी पाटील यांचा उचित सन्मान केला जातोय. सन्माननीय गजाननजी जोशी हे सुद्धा स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. गजाननजी जोशी ज्येष्ठ नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, त्यांचा सुद्धा उचित सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. सन्माननीय कैलाजी चौधरी ताडाळी गावावरून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आलेले आहेत. कैलासजी चौधरी आपल्या शेजारील गाव आणि प्रत्येक शेजारी गावावर एकमेकांचं प्रेम असते.
ओळख असते आणि ते प्रेमाखातर इथे भेट देण्यासाठी आलेले आहेत कैलासजी चौधरी. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत, धन्यवाद, आभार. सामन्याकडे वळूया. पहिला चेंडू पुढे सचार खेळण्याचा प्रयत्न, बिहाइंडची संधी होती. रोहिदास स्ट्राइक साठी सज्ज होते. पुन्हा एकदा नितीन. तीच फलंदाजी, तोच फॉर्म राखतोय का बघूया. नितीन हो 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 पडल्यानंतर थोडासा चेंडू बाहेर निघतोय. धावची संधी, डेंजर आहे. काय घडलंय ते काय घडलंय. बाईकच्या स्वरूपात एक धाव. कसोटी क्रिकेटला शोभेल असा गणवेश, शांतताप्रिय खेळ, शांततेचे प्रतीक असणारा पांढरा शुभ्र धवल रंग त्यांच्या जर्सीचा. मिसअंडरस्टँडिंग झाली होती दोघांमध्ये, अनिल आणि नितीनमध्ये. धोका होता अनिलला, धोका होता नितीनला, मात्र धोका टललेला आहे. रोहिदास इथे मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती. चेंडू बॅटवर येत नाही बघा. संध्याकाळचे सत्र मित्रांनो असं असते, हे सत्र फसवा असते. फलंदाजांना वाटते की अगदी सहज आपण स्टेप आउट होऊन पुढे सरसावत पद्धतशीर त्याचा वापर करून फटकेबाजी करू शकतो, मात्र नाही. आता स्पिनला साथ द्यायला लागलेला ही खेळपट्टी बघा. पडल्यानंतर चेंडू किती आउट स्विंग होतो. क्षणचित्रामध्ये आपण पाहताना समजते आपल्याला किती आउट स्विंग होतो चेंडू. बघा तुम्ही बघू शकताय, पडल्यानंतर बाहेर निघतो. आता इथे मात्र उचली घेतली होती चेंडूने, बॅटवर सहजासहजी आला नाही आणि 2 वेळा झेलपासून दूर राहिले क्षेत्ररक्षक. अन्यथा स्थिती संघाची वेगळी असती. रोहिदास लेफ्टम ओव्हर द विकेट. हा मात्र हेलिकॉप्टर मारण्याचा प्रयत्न केला होता. ग्राउंडला लगत हा फटका आहे. वारंवार मिसअंडरस्टँडिंग होत असते. इथे मात्र जोरदार अपील. पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाला कामाला लावलेलं आहे. थर्ड अंपायर सुरेशी घरत तिथे पंच आहेत. सामन्याचं प्रेशर बघा, सामन्याचा दबाव बघा, सामन्याचं महत्व बघा. वारंवार थर्ड अंपायरची मागणी केली जाते. इथे अशा रीतीने थर्ड अंपायरचा डिसिजन आहे, नॉट आउट. बॅट लाईन मध्ये आल्यानंतर एष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्या. रोहिदास चांगली गोलंदाजी करतो. अजून मोठा फटका खेळण्याची संधी नाही. पॉवर प्लेच्या षटक पुढे सचार केलेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे तेथे. दुहेरी मनस्थितीमध्ये होता तेथे क्षेत्ररक्षक. झेल घ्यावं की क्षेत्ररक्षण करावं, मात्र त्याचा निर्णय अचूक ठरलेला आहे. झेल झाला नसता, चौकार गेला असता, त्या क्षेत्ररक्षकाची तारीफ करावी लागेल. उलट चांगला निर्णय घेतलाय आयत्यावेळीला. याला म्हणतात प्रेझेंट ऑफ माइंड. आयत्यावेळी डिसिजन घेण्याची क्षमता असते, तो खरा खेळाडू असतो. 5 चेंडू 5 धावा. इथे अपील पाचीचा उचललेला आहे, उचललेला आहे आणि इथे बोट आकाशात. फलंदाज जाईल तंबूत. मोठा हादरा.
मुख्य फलंदाज मोठा मोहरा गारद. आधी जिथे भाकीत केलंय प्रेक्षक वर्गाने चाहत्यांनी की हा कमी धावांचा सामना जरी वाटत असेल तरी हा सामना मात्र रंगतदार होईल. 38 धावांचं आव्हान म्हणजे असं समजू नका की अगदी माफक आव्हान आहे, छोटं आव्हान आहे. मात्र हे आव्हान हळूहळू धोकादायक ठरताना आणि ते धोकादायक केलेलं आहे रोहिदास याने. ते धोकादायक केलेलं आहे नितीन याने स्वतःला. पायचीचा अपील केला होता, चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग झाला आणि मात्र अंदाज चुकला फलंदाजाचा. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही, आदलला पायांवर आणि विक्रम नाईक यांनी थेट फलंदाजाला सांगितलं की फलंदाज बाद आहे. यष्टांचा वेध घेणारा हा चेंडू, अगदी अचूक निर्णय, आपली योग्य कामगिरी केलेली आहे रोहिदास याने. बडे मैच के खिलाडी ऐसे होते. मुख्य सामन्यामध्ये जेव्हा तुम्ही चांगलं प्रदर्शन करता तेव्हा तुम्ही प्रकाश ज्योतात येता, तेव्हा तुम्ही नावारूपाला येता, तेव्हा तुम्ही कर्णधाराचा विश्वास जिंकता. नीलकंठ पहिल्याच सामन्यात वैयक्तिक 10 धावा 2 विकेट, मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता. बघूया या सामन्यात नीलकंठ कशी कामगिरी करतोय. संघाचा कर्णधार रुपेश मैदानामध्ये 1 डाऊनच्या पोझिशन मध्ये पोहोचलेला आहे. पुढे सरसावत मिस टाइम. स्वतः गोलंदाज नीलकंठ पोहोचतोय का? नाही पोहोचत. दोन धावा. पुढे ससार खेळण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जातोय. सीमारेषी लगत चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. नऊ धावा धावफल करणं करायचे आहेत. 38 29 धावा दूर आहे संघ अजूनही. 29 धावा कराव्या लागतील. चेंडू शेष आहेत 16 चेंडू 29. उलटी गंती सुरू. मात्र लेट कट केलंय डीप पॉइंटला. क्षेत्ररक्षक जोपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये 2 धावांसाठी पोहोचतय. नितीन गेल्यानंतर अनिल आपल्या खांद्यावर जबाबदारी उचलतोय. नितीन जोपर्यंत होता तोपर्यंत अनिल याला जास्त धोका नव्हता, जास्त काही दबाव नव्हता. मात्र नितीन गेल्यानंतर आता जबाबदारी वाढलेली आहे अनिल याची. भागीदारी करावी लागेल रुपेश संघाच्या कर्णधारासोबत. आता मात्र पुन्हा एकदा कट शॉट. डीप पॉइंट क्षेत्ररक्षक आहे. थोडीशी चुकी झाली, मात्र चुकीला इथे माफी नाही. तुम्ही जरा चुकी कराल सेकंदाची चुकीला इथे माफी नाहीये. ओव्हर थ्रो झाला असता. चांगलं बॅकअप दिलेलं आहे तिथे गोट्यायाने. दोन 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 4 दुहेरी धावा या षटकात आतापर्यंत. धावून पूर्ण दमछाक झाली आहे रुपेश आणि अनिल याची. आता मात्र थकलेली त्यांची शरीरयष्टी दिसत आहे. मित्रांनो 40+ क्रिकेट आपल्याला हेच शिकवते. तंदुरुस्त राहा, आरोग्य जपा, व्यसनापासून दूर राहा.
स्कूप खेलण्याचा प्रयत्न, सीधी उंगली से घी निकलता है, उंगली टेढ़ी करने का प्रयास. कधी कधी आपलेच प्रयत्न आपल्याला धोक्यात टाकत असतात. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूला स्कूप खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रवाहाच्या विरुद्ध कुठल्याही प्रकारे संपर्क झाला नाही. उलट संपर्क झाला असता तर प्ले डाऊनची भीती होती, तिथे कॉट बॅनची भीती होती. नीलकंठ पुढे ससार खेळण्याचा प्रयत्न, फुलटास चेंडू. बघा स्वतः गोलंदाज नीलकंठ किती मेहनत घेतोय. धावचीची संधी आणि पोहोचू शकत नाही तिथे आणि फलंदाजाला परतावे लागेल तंबूच्या आश्रयाला. या एकेरी धावाने संघाची धावसंख्या पोहोचलेली आहे ती 14 वर. आता मात्र चेंडू मागे 2 धावा. समीकरण खूप मोठं झालेलं आहे. 12 चेंडू 24 धावांची गरज. 9.50 ची सरासरी होती, आता 12 ची झालेली आहे. स्वतःला संकटात टाकलेलं आहे. संघाचे पाठीराखे आलेले आहेत रांजणोली संघाचे. विनोदजी ठाकरे संघाचे प्रशिक्षक कोच, तसेच 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष स्वतः आपल्या संघाच्या खेळाडूंना प्रोत्साहित करत आहेत, मार्गदर्शन करत आहेत. या आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. सध्या ते आपल्या संघाच्या खेळाकडे लक्ष देऊन आहेत, त्यांना मार्गदर्शन करत आहेत, सूचना देत आहेत. कारण हा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. टेन्शन नाही, वांदा नाही या शब्दाचे जनक रोहिदासजी भोईर नेहमी त्यांना प्रोत्साहित करत असतात. वांदा नाही, काही फरक नाही, सर्व काही ठीक होईल, हेही दिवस जातील, हेही वेळ जाईल. काही आपले आगरी शब्द असे आहेत जे अजून गोडी वाढवतात आपल्या भाषेची. इथे अवांतर एक धाव वाईटच्या स्वरूपात. फलंदाज प्रयत्न करत नाहीत, मात्र गोलंदाज त्यांना धावा देतोय. द्वारकानाथ संघाचे कर्णधार आहेत. फलंदाजी करताना निराश केलं होतं द्वारकानाथ यांनी. 0 धावसंख्या भोपळा घेऊन परतले होते. कॉट बिहाइंड बाद झाले होते. अप्रतिम झेल पकडला होता यष्टीरक्षकाने. इथे गोलंदाजीमध्ये चमत्कार करावा लागेल. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतायत. भाईवर भाई रागावलेला आहे. बाबा आता मात्र रंगत वाढलेले सामन्यातील हे 2 अवांतर धावा आल्या. समीकरण बदललं. 22 धावांची आवश्यकता. चेंडू शेष आहेत तेवढेच 12 चेंडू 22. अतिदाटीची लढत. प्रेक्षक वर्ग जागच्या स्तब्ध. आता मात्र कर्णधाराला साजेसा फटका. चेंडू सीमा पार हा जातोय. फ्लॅट 6. इथे बघूया षटकार आले आहेत. 8 धावा एका चेंडूवर खर्ची घातल्या आहेत द्वारकानाथ याने. हा हे मोठा फटका येतो. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचतोय का? नाही पोहोचू शकत. रुपेश मात्र इथे कर्णधार पदाला साजेशीची खेळी करतोय. दावेदार इथून संघ होणार आहे. अंतिम फेरीत पोहोचण्याचा मार्ग सुकर होणार आहे. धावसंख्या झालेली आहे ती 24. 38 धावा करायच्या आहेत. अजून 14 धावा दूर आहे संघ. चेंडू शेष आहेत ते 10 चेंडू 14 धावांची आवश्यकता.
काय रंगला सामना. या षटकामध्ये सामना इथून तिथे झुकताना पाहायला मिळते. इथे मात्र द्वारकानाथ कमबॅक करतोय. रुपेश फिनिशर ठरावं लागेल. रुपेश याला शेवटपर्यंत किल्ला लढवावा लागेल. तर द्वारकानाथला अजून चांगले चेंडू काढावे लागतील. त्यानंतर शेवटचे षटक कुठल्या गोलंदाजाकडे असेल. शेवटच्या षटकापर्यंत किती मार्ग सुकर होत आहे, किती कठीण होत आहे. अजून बंद गुलदस्त्यात हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलेला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. तो क्षेत्ररक्षक तिथे दमदार आहे. चुकी करत नाही, चुकी करणार नाही आणि चुकी झाली नाही. धावचीतच्या स्वरूपात मोठा मोहरा गारद रुपेश कर्णधार माघारी. आनंद म्हात्रे काय क्षेत्ररक्षण आहे, काय फेकी आहे. एक धाव वाचवण्याचा काय प्रयत्न केला त्या क्षेत्ररक्षकाने. मी आधीच म्हटलं की त्या क्षेत्ररक्षकाकडे 2 धावा घेणं तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात आणि तो प्रयत्न केला कर्णधार रुपेशने. एक खूप मोठा निर्णय चुकीचा घेतला दुसऱ्या धावेचा आणि एक स्वस्तात तुमची विकेट दिली. एक बिग फिनिशर ठरायचं होतं तुम्हाला, बिग फिनिशर ठरू शकत होता. ओपिनियन देताना रुपेशाने सांगितलं होतं की आम्ही चेसिंग करण्याचा प्रयत्न करू, आमच्याकडे फलंदाजीची लाईन मजबूत आहे. मात्र नितीन तंबूच्या आश्रयाला, अनिल तंबूच्या आश्रयाला, रुपेश तंबूच्या आश्रयाला धावसंख्या 25. 8 चेंडू 13 धावांची आवश्यकता. गणेश आणि कुंदन अजूनही दोघांना एक एक चेंडू खेळायचा आहे. सुरुवात अजून करायची आहे, खाते उघड करायचे. दबाव दोन्ही खेळाडूंवर असेल. जम बसला होता रुपेश याचा, नजर बसली होती, त्याचा फायदा उचलणं गरजेचं होतं. तिन्ही प्रमुख फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. आता सामन्यातील रंगत पुन्हा वाढते. द्वारकानाथ कुंदनसाठी आता मात्र कुंदनला खराब चेंडू. योग्य समाचार, चेंडू सीमा पार. षटकार षटकार षटकार. एकतीस घणाघाती प्रहार केलेला आहे. हातोड्याचा जसा घाव घालावा तसा हा चेंडूवर घात घालेला. नजर फिटे ना फिटे तो चेंडू षटकाराने. धावसंख्या 31. 7 धावांची गरज. 38 धावा करायच्या आहेत. 7 चेंडू 7 धावांची आवश्यकता. एकदा सामना इकडे झुकतोय, एकदा सामना तिकडे झुकतोय. प्रेक्षकांना मात्र खरोखरच या सामन्याने तोंडात बोटं घालायला लावली आहे. आश्चर्याचे धक्के दिलेले आहेत. बघा किती प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत गेटवर. जिथे आधार मिळेल तिथे बसलेले आहेत सामन्याचा आनंद घेण्यासाठी. 7 चेंडू 7 धावा. फुलटॉस चेंडू भिरकावून दिलाय. मात्र क्षेत्ररक्षक आहे, पोचेल. स्ट्राइक त्याच फलंदाजाकडे. 6 चेंडू, चेंडू मागे 1. 6 धावांची गरज. कोण आहे जो गोलंदाज, कोण आहे गोलंदाज जो रक्षण करेल 6 धावांचं. आवाज तर आलेला आहे नरेशचा आणि खरोखर आलेला आहे सुद्धा आहे नरेश. 12वा खेळाडू खूप प्रेशरमध्ये आहे, खूप दबावामध्ये आहे. तुम्ही 11 जण तिथे खेळता, धावपळ करता, मात्र इथे जागच्या जागी खुर्चीवर बसून घाम फुटलेला आहे त्या खेळाडूला. ज्याचं नाव आहे नवनीत पाटील. शेवटच्या चेंडूवर चौकार षटकार जो आला होता नरेश यांनी, तोच नरेश आता 6 धावांचं संरक्षण करण्यासाठी येतोय. बघूया, रंगत खूप वाढलेली आहे. हातात होता सामना. 12 चेंडू आणि 24 धावांची गरज असताना द्वारकानाथकडे जेव्हा चेंडू सोपवला होता, स्वतः कर्णधाराने चेंडू हातात घेतला, तेव्हा असं वाटलं होतं की
राजनोली संघ पुढे आहे. अगदी सहज न्यू इंग्लंड पायगाव संघाला पराभूत करेल, मात्र नाही. रुपेश याने जे प्रहार केले, गणेश कुंदन याने जो प्रहार केला, त्या समोर मात्र टिकू शकले नाहीत, तगाव धरू शकले नाहीत. नरेश विकेट. उजव्या च्या बाहेर. अजूनही समीकरण बदलते, समीकरण सोपं होते. 5 धावांची आवश्यकता, चेंडू शेष आहेत 6. अवांतर धावेंनी संघाला परेशान केलेलं आहे वाईटच्या स्वरूपात. हो, आतमध्ये वळण घेते चेंडू, ऑफ स्पिन झालेला आहे. एकदा पूर्ण दुसऱ्या द्यायचा प्रयत्न, धाव घातकी ठरू शकते. आता मात्र स्ट्राईक बदललेली आहे, इथून चमत्कार पाहायला मिळू शकते. स्ट्राईक पासून दूर ठेवलेला आहे कुंदन याला. गणेश याला खाते उघड करायचे, पहिला चेंडू खेळायचा आहे. गणेश कासाट, या फलंदाजाचा फायदा उचलावा लागेल नरेश याला, कारण या फलंदाजाने अजून एकही चेंडू खेळलेला नाही. स्ट्राईक पासून दूर ठेवलेला आहे कुंदन याला. 5 चेंडू 4 धावांची गरज. सामन्यामध्ये खूप सारं काही दडलेलं आहे. न्यू इंग्लंड पायगाव संघ भलेही पुढे असेल, मात्र सामना कुठूनही कलाटणी घेऊ शकते. प्रेशर प्रेशर दबाव. हलक्या हाताने ड्राईव्ह केले. पुन्हा एकदा तिथे आहेत चांगले क्षेत्ररक्षण. या क्षेत्ररक्षकाने मात्र प्रभाव टाकलेला आहे, आपला प्रभाव सोडलेला आहे. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. जो वाईट चेंडू टाकला ना, तो चेंडू कुठेतरी टोचत असेल, तोच चेंडू अंगावर पडलेला आहे नरेश याचा. तोच चेंडू निर्णायक ठरू शकेल. पुन्हा स्ट्राईक साठी येतोय कुंदन. आतमध्ये वळण बघा, काय चेंडू आहे. पडल्यानंतर इन स्विंग होतोय, बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये किती वळण घेतलं. एखाद्या ऑफ स्पिन गोलंदाजासारखा ऑफ स्पिन झालेला आहे. बघू शकताय तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये. बघा पडल्यानंतर चेंडू किती आतमध्ये वळण घेतला, अपेक्षेपेक्षा वळण घेतला. थेट अंगावर आला होता चेंडू. नरेश पुन्हा एकदा. आत्ता 3 चेंडू 3 धावा. बॅक टू द बॉलर. धावची काय काय घडलंय. पुन्हा एकदा थर्ड अंपायर. हा, पुन्हा एकदा थर्ड अंपायर. मैच कोई भी जीते, कोई अंदर नहीं जाएगा. या सामन्याने मात्र तिसऱ्या पंचांची परीक्षा घेतलेली आहे. 3 वेळा तिसऱ्या पंचांना कामाला लावलेला आहे. मोक्या क्षणी धावचित आहे. निर्णय एकदम तोलून सुलाखून द्यावा लागेल. 1 धाव प्रत्येक दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची. हलकेसे फेकला होता एसटी रक्षकाकडे.
तर अशा रीतीने निर्णय येतोय की फलंदाज बाद आहे. दोन चेंडू 3 धावांची आवश्यकता. दोन चेंडू 3 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज यास्मिन. पहिल्यांदा फलंदाजीची संधी मिळते यास्मिन याला. मी आधीच सांगितले काही फलंदाज जे आहेत ते खूप दबावाच्या स्थितीमध्ये येत असतात. एरवी त्यांना फलंदाजीची लाईन त्यांच्यापर्यंत येत नसते, संधी येत नसते. मात्र जेव्हा संघाचे खूप सारे विकेट गेलेले असतात तेव्हा दबावाच्या स्थितीमध्ये अशा फलंदाजांना एक प्रकारे लढण्यासाठी सोडलं जाते. दोन चेंडू 3 धावांची गरज. दोन चेंडू 3 धावा. या धावचीतने मात्र पुन्हा सामन्यामध्ये रंगत आणलेले. मी आधीच सांगितलं की जो वाईट चेंडू पहिला टाकला होता नरेश याने तो खूप निर्णायक ठरेल. आणि तो वाईट टोचत असेल, खुबत असेल, चुपत असेल, वेदना देत असेल. नरेश यास्मिनसाठी. यास्मिन तयार. दोन चेंडू 3 धावांची गरज. गॅपमध्ये चेंडू ढकलतो का? शेवटच्या चेंडूपर्यंत सामना ओढला जातो. याच चेंडूवर फिनिश होतो. काय दडलंय बंद गुलदस्त्यात, बंद कुपीत, बंद तिजोरीत या चेंडू मागे दडलंय काय? सामना आवडला असेल तर सर्वांनी टाळ्या वाजवा. जबरदस्त सामना. स्टेट ड्राईव्ह केलेलं आहे. एक धाव तो पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी पोचलंय का? पोचलंय का? आता मात्र थर्ड अंपायरकडे नाही. आता मात्र विक्रम नाईक सांगतात की नाही, इथे बाद आहे. पण एकदा बाद दिलं फलंदाजाला पंचांनी, मुख्य पंचांनी. बाद म्हणजे तिथे बादच आहे. एक चेंडू 2 धावा कंपल्सरी. सामन्यातील रंगत आता मात्र अतिशय उच्च कोटीची, पराकोटीची. यापेक्षा अंतिम सामना काय होऊ शकते? आजच्या दिवसातील अंतिम सामना. गावदेवी ओवली 40+ संघ आयोजित सरपंच चषकाचा हा थरार, हे यश. एक चेंडू 2 धावा. मित्रांनो, 38 धावांचं आव्हान पेलवता पेलवता कोणाला वाटलं नसेल की न्यू मिलन पायगाव संघावर ही स्थिती येईल. सर्व प्रेक्षक वर्ग तणावमध्ये, खेळाडू वर्ग तणावमध्ये, कर्णधार तणावमध्ये, गोलंदाज तणावमध्ये, फलंदाज तणावमध्ये, पाहुणे मंडळी तणावमध्ये, स्कोरर तणावमध्ये, समालोचक तणावमध्ये, 12वा खेळाडू तणावमध्ये. 12 खेळाडूचे सुद्धा पाय थरथरायला लागले. एक चेंडू 2 धावा. सर्वांना सामना आवडलेला आहे. काय दडलंय या चेंडू मध्ये? एक चेंडू 2 धावा. लहरों से जीतकर, लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. तर बघूया कोणाची हार होते, कोणाची जीत, कोणाचा हार, कोणाचा जय जयकार. तर कोण होते गार? कुणावर बसतोर मार? एक चेंडू 2 धावा. नरेश वर्सेस यास्मिन. यास्मिन वर्सेस नरेश. तेज तरार धावण्यासाठी तयार. नाश्ता करेन. मोठा फटका क्षेत्ररक्षक आहे. जय सुटले. फलंदाज बाद.
बरोबरीमध्ये सामना सुटला आहे, मात्र कंपल्सरी चेसिंगच्या बळावर जिंकलेला आहे संघ गावदेवी रांजणरोली. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन.